सोड ना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की खोल समुद्रात बोंबील, मांदली, वाकटी, त्याच्यानंतर जवला याची मासेमारी कशाप्रकारे केली जाते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन फिशिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहण्यासाठी भेटतील. तर आता तुम्ही पाहू शकता आपला जो समुद्र किनारा आहे, तिथून आता मी समुद्राच्या मध्ये जाण्यासाठी निघालेले आहोत. तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला अजून 2 तासाचा प्रवास आहे, इतकं आपल्याला मध्ये जायचं आहे. आणखी म्हणजे मी सुरुवातीलाच आभार मानतो, ते म्हणजे या बोटीची नाकवा सेल्विन आणि सचिन, ज्यांनी मला हा व्हिडिओ बनवण्याची संधी दिली. त्यांच्या बोटीचं नाव वेलंकणी माता असं आहे आणि त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा क्रेडिट देईन, तिथे देखील तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, हा बघा, हा आमचा गाव, चौक गाव बघा. संपूर्णपणे हा गाव जो आहे तो डोंगराच्या वर सजलेला हा गाव आहे. बघा किती भारी व्ह्यू दिसतोय. तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ह्या बोटीचे नाकवा आहेत, ते म्हणजे सेल्विन नाकवा. बघा ते तांडेलसुद्धा आहेत. बघा ते आपली बोट चालवत आहेत आणि त्यांचं वय हे फक्त 24 वर्ष आहे. नक्कीच मी त्यांच्याबद्दल पुढे सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली जी GPS आहे त्याला ते फॉलो करून चालत आहेत. त्याच्यानंतर आपण हे बघा मशीन इंजन बोटीचं, हे बघा अशा प्रकारचं इंजन असतं. तर आता आपण आपली जी GPS आहे त्याला फॉलो करत जात आहोत. तर तुम्ही मागे देखील पाहू शकता, हे बघा आणखी बोटी समुद्राच्या आत मासेमारीसाठी जात आहेत. Yeah. Sometimes I get so mad, there's no controlling me. My thoughts get so bad, I'm like, I might grab a bat, I don't know. My wrath, my blood boils over like, oh God, here goes. I lost all feeling from my head to my toes. You said some shit that I can't let go, so just stay tuned for the rest of the show. So have you ever felt betrayed? Switches how you see things, realize something needs change. 'Cause I know you got me fucked up, let me show you what's up. 'Cause enough is enough. I'll take a face full of pavement just to make a statement. I know there's no turning back. Oh God, adrenaline wasted, so mad I can taste it. I know there's no turning back. I'll do what it takes, I ain't making mistakes like that. I'll play it on your face to make you go take it back. I'll lose my shit, I go crazy when I'm mad. And now you go wish you would shut the fuck up real bad. And now that I'm gone, yeah, I know there's no turning back. And now that I'm gone, yeah, I know there's no turning back. I don't fucking take smoke, I'ma poke a hole through you, choking's overdue. Come at me and you won't get any older, dude. Crack your holder too. Heating up inside of me, blood so violently, thanks for trying me. Now it's finally time to see how this rivalry becomes a dynasty. I know there's no turning back. Oh God, adrenaline wasted, so mad I can taste it. I know there's no turning back. I'll do what it takes, I ain't making mistakes like that. I'll play it on your face to make you go take it back. I'll lose my shit, I go crazy when I'm mad. And now you go wish you would shut the fuck up real bad.
तर आता तुम्ही पाहू शकता बघा, एकाने पाण्यामध्ये उडी मारली आहे, कारण तुम्ही त्या साईडला पाहू शकता आपला जो फुगा आणि आपला जो कॅन आहे ते एका दुसऱ्याला गुंडाळले आहेत. तर ते आता सारखे करावे लागतील, कारण जर ते सारखे झाले नाही तर आपली जी जाळी आहे त्या जाळीला मासली भेटणार नाही, म्हणून ते आता त्याला सारखे करावे लागेल. तर अशाच गोष्टींसाठी पाण्यामध्ये उडी मारावी लागते, नाहीतर जे आपले संपूर्ण काम आहे ते आपल्याला बोटीवरूनच करावं लागतं. तर बघा आता तो परत येतोय बघा, ते आता चांगल्या रीतीने सुटे झालेले आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता बघा, आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या आता आपल्या बांधून झालेल्या आहेत. आपण 10 जाळी बांधलेल्या आहेत आणि आपल्याला 10 जाळी तुम्ही पाहू शकता. ते बघा, त्यांचे जे फुगे आणि कॅन आहेत तुम्ही पाहू शकता, आणि त्या साईडला आणखी दुसऱ्या बोट आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता. तर जाळी बांधून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी बोट आहे ती आपल्याला स्वच्छपणे धुवावी लागते. तर आता पाहायला गेलो तर 11 वाजल्यात. तब्बल आता 1.5 ते 2 तासांनी आपल्याला ह्या जाळी परत सोडायच्या घ्याव्या लागतील. तर आता तुम्ही पाहू शकता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. हे बघा जेवण, कारण आपल्याला अर्ध्या ते 2 तासाने परत आपल्याला डोली सोडायच्या आहेत. तर आता आपल्या ज्या डोल्या आहेत त्या सोडायच्या गेल्या. तुम्ही स्क्रीनवर आता सचिन याला पाहू शकता, जे सेल्विन यांचे लहान भाऊ आहे आणि ही त्यांची बोट आहे. तर हे त्यांचे मित्र आहेत. तुम्ही पाहू शकता ते सर्व किती लहान आहेत आणि ते मासेमारीचा व्यवसाय करतात. तुम्ही पाहू शकता, कारण सेल्विन याला सर्वात याच्यामध्ये मोठा सेल्विन आहे आणि त्याला 24 वर्ष आहेत, आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ, आणि त्याच्यानंतर रायू, आणि त्याच्यानंतर जे दुसरे आहेत ते 20 आणि 20च्या खालील देखील आहेत. आणि या वयात ते मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. नक्कीच एक मोठी बाब आहे आणि माझा सॅल्यूट आहे यांना, कारण मासेमारीचा व्यवसाय आता जे लोक यूट्यूबर पाहतात, कारण बरेचसे आता यूट्यूबर आहेत जे दाखवतात आणि लोकांना देखील माहिती आहे की किती मासेमारीचा व्यवसाय हा किती कठीण आहे. आणि त्याच्यानंतर मला देखील माहिती आहे, कारण आमची देखील स्वतःची बोट आहे, तर मला देखील माहिती आहे की मासेमारी करण्यासाठी आपल्याला भरपूर असा अनुभव, त्याच्यानंतर आपल्या बोटीमध्ये कोणीतरी मोठं व्यक्ती पाहिजेच, कारण कधी समुद्राच्या आत बोट बंद पडली आणि त्याच्यानंतर भरपूर असे धोके असतात. तर याची सर्वांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी कुणीतरी आपल्या बोटीमध्ये मोठी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. आणि यांच्याकडे तसं काही नसून देखील ते बघा कशाप्रकारे स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून मासेमारीचा व्यवसाय करत आहे. नक्कीच कौतुक करण्याची गोष्ट आहे, कारण एज ऑफ 24मध्ये जर कुणी अशा प्रकारची जर व्यवसाय करत असेल तर नक्कीच ती कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि यांच्यासाठी आणि सर्वांसाठी एकच म्हणेन, क्षेत्र कोणतंही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि जर तुमचे कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. आणि जर कोणत्याही बाबतीत तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील. आणि याच अनुषंगाने तुम्ही पाहू शकता बघा कशाप्रकारे ते मेहनत आणि कष्ट करत आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता आपली पहिली जाळी ही ओढून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, जी एक्स्ट्रा जाळी सोडायची घेतली ती जो जवला आहे याच्यासाठी बांधली जाते, कारण तिचा जो फासा असतो तो खूप बारीक असतो, त्याच्यामधून जवला पार होत नाही. आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला समजेल ती ओढल्यानंतर. तर आता ते चांगल्या रीतीने बघा, कारण जी ओढायची घेते त्याच्यामध्ये आपली बोंबील आणि जी दुसरी मासले आहेत ती असेल, आणि त्याच्यानंतर जी दुसरी जाळी आहे त्याच्यामध्ये जवला असेल. तर बघा आता किती प्रकारे त्यांना जोर लावावं लागतं बघा. अरे बघा, जी मधून आले आहेत बघा त्याच्यामध्ये किती प्रमाणात बोंबील आहेत, आणि दुसरे देखील मासे आहेत, मांदले आहेत, त्याच्यानंतर कोलबीसुद्धा आहेत. आणि जी या साईडला जी आपली दुसरी जाळी आहे त्याच्यामध्ये आपला जो जवला आहे तो आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपले जे बघा बोंबील आहेत आणि कोलबे आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मांदली देखील आणि दुसरी प्रकारचे देखील मासले आहेत. त्याच्यामध्ये बघा कशा प्रकारे जिवंत आहेत, बोंबील देखील जिवंत आहेत, तुम्ही पाहू शकता.
तर आता आपली दुसरी जाळी ओढायची घेतली. तर हे बघा, ही आता तुम्हाला जी दिसत आहे त्याच्यामध्ये जवला ठेवला आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्येच तो येतो आणि त्याच्यामध्येच तो ठेवतात. नंतर मग तो जे टॉप असतात त्याच्यामध्ये भरला जातो. तर आता तुम्ही पाहू शकता, आता आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या देखील सोडून झाल्या आहेत. तर मी संपूर्णपणे दाखवलं नाही, खूप शॉर्ट पद्धतीने दाखवलं, कारण संपूर्ण दाखवायला गेलं तर खूप मोठं झालं असतं. तर ही बघा, आपल्याला एवढी मासली भेटले. तुम्ही पाहू शकता या साईडला मासली जी बोंबील, मांदली, वाकटी आणि कोलब्या ही ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पाहू शकतो बघा, ह्या साईडला आपला जो जवला आहे तो ठेवला आहे. आणि आता आपण घरी जात आहोत. तुम्ही पाहू शकता बघा कशा प्रकारचा व्ह्यू आहे. आणि याचाच मी दुसरा पार्ट देखील या चॅनलवर टाकणार आहे, तो देखील तुम्ही पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहण्यासाठी भेटतील. धन्यवाद.